निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। चरपटी, तुझ्यासाठी सगळं दृश्य जग बाजूला होऊन अदृश्य जग प्रकट होत जाणार आहे आणि त्यातूनच तू घडत जाणार आहेस। अण्णा, बरं झालं बाई तुम्ही वेळीच इथे आलात ते, नाहीतर काय झालं असतं। आजोबा कुठेही असले तरी माझं लक्ष आहेच ना। त्यांनी आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन केलं आहे आणि त्यांनी स्वतःचं आचरण अगदी शुद्ध ठेवलेलं आहे। त्यांनी रक्ष रक्ष परमेश्वर, रक्ष रक्ष परमेश्वरी अशी प्रार्थना केली आहे। त्यांची प्रार्थना केव्हाच पोचली आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही। शिरपाद, गणा ये। शिरपाद, अरे तो जो कोणी बी आहे तो बोपणांच्या दारात अजून बी उभा आहे। वय घराकडे बघत उभा हाय आणि काय काय बडबडतो हाय। याचा अर्थ तो तांत्रिक आहे। होय, पण अण्णांनी काय केलंय त्यांचं आणि अण्णांशी कसलं आलंय शत्रुत्व याचं। तो स्वतः किती पाण्यात आहे हे तो पाहतोय आणि मी काय करू शकतो हे त्याला पाहायचंय। पण माझी परीक्षा पाहणं एवढं सोपं नाही। श्रीपाद, सूर्योदय झाला की मी जाऊन जाब विचारणार आहे त्याला। तुम्ही काही करू नका, जे काही करायचंय ते मी करेन। चरपटी, ए चरपटी, आई मी जाऊ का? गोपू आलाय, तुम्हाला हाक मारतोय। ऐकल्या हो, आम्ही सुद्धा हाका ऐकल्या त्याच्या। जाऊ ना मग? हो हो मी पण येते। आई जाऊ ना? अगं हो, पण आधी तुझ्या वडिलांना विचारावं लागेल। दादाला विचारल्यानंतर तो जाऊ देणार आहे का बहिणी? अहो, मी काय म्हणतेय, सासूबाई घरात आहेत आणि त्या दिवशी ते म्हणत होते ना की चरपटीला कुठेही बाहेर सोडायचं नाही म्हणून। आई पण मी आजीचं ऐकणार नाही। तुम्ही मला सांगा की मी जाऊ की नको? ते सगळे आत आहेत, आम्हाला बाहेर जाता येईल। ते बाहेर आल्यावर आम्ही कसं जाणार? ए सारे तुम्ही दोघं पळा लवकर। अहो, तुम्ही का हो म्हणालात त्यांना? आता सासूबाई पुन्हा काहीतरी बोलतील। बोलू दे तिला, तिचा जन्मच बोलण्यासाठी झालाय। चरपटी आता आपल्याला विचारून तरी जातोय आणि त्याला जर आपण धाकात ठेवायचा प्रयत्न केला ना तर तो न सांगताही जाऊ शकतो, हे लक्षात ठेव। वसुदेवा, अरे आपण आपली खतवणी चोख ठेवायला पाहिजे। मला पटतंय बाबा, पण कधी कधी एखादा आठवडा जातोच व्यवहार व्हायला। थांबा मी दाखवतो। नंदिनी, जरा बाहेर येतेस का? नंदिनी, अहो, नंदिनी घरात नाहीये।
नाहीये म्हणजे? आता इथेच तर खेळत होती ना? हो, ती चरपटी सोबत बाहेर गेली. आणि तो कुठे गेला? बाहेर म्हणजे इथेच अंगणात दोघं खेळतो म्हणाले. हा, मग ठीक आहे. अंगणात कशाला खेळायचं? बाहेर पावसाचे दिवस आहेत, इथे घरात खेळायला जागा आहे ना. अरे त्यात काय दादा, एवढं खेळायलाच गेलेत ना, आणि लहान मुलं आहेत, कुठेही खेळू शकतातच. अरे तुझा चरपटी बाहेर खेळायच्या नावाखाली वनात जाऊन बसतो, आणि तिथे त्याचा तो मित्र असतो गोपू. हे दोघे तिथे काय करतात हे माहितीये का तुला? वसू, तू टोकाचा विचार करतोयस. तसं नाही बाबा, यांना चरपटीला पाठवायचंय तर खुशाल पाठवू दे, पण मी आमच्या नंदिनीला यांच्यासोबत पाठवणार नाही. नंदिनी, ए नंदिनी, कुठे गेली ही पोर? का तुम्ही गप्प का आहात सगळे? काही नाही, नंदिनी अंगणात खेळतीये. एवढंच ना? वसुदेवा, जा बोलवून आण तिला. सासूबाई, तुमचं काही काम आहे का? मला सांगा ना, मी करते. का असं का म्हणालीस तू? पोरं नक्की अंगणातच खेळतायत ना? थांब, मीच बघून येते. पोरं नाहीयेत अंगणात. हो का? मग खेळत खेळत थोडं पुढे गेले असतील. नक्की का गेले वनात? नाही, तो गोपू येत असतो ना, म्हणून विचारलं. हो आई, गोपू आला होता, आणि हे दोघेही त्याच्याच बरोबर वनात गेले आहेत. अरे पण मी सांगितलं होतं ना नाही जायचं म्हणून. हे बघ सत्यश्रवा, मी शेवटचं सांगतो, तुला तुझ्या चरपटीला कसं वाढवायचंय तसं वाढव, पण मी माझ्या नंदिनीला माझ्या संस्कारातच वाढवणार. अरे वसू, खूप छोटी गोष्ट आहे ही, उगाच विकोपाला नेऊ नको. नाही बाबा, नंदिनी आता चरपटी सोबत खेळणार नाही म्हणजे नाही, आणि हा माझा अंतिम शब्द आहे. काय ग, गेला का तो तांत्रिक? तेच सांगायला आले, तो नाही आता तिथं. सुमती, मी आता जातो घरी. बोपण्णा, तुम्ही थांबा. जावई बापू, लेकीकडे आणि जावयाकडे कसा राहू मी? अण्णा, अहो वेळ आहे का असा विचार करायची ही? शिरपात, आता तूच सांग बाबा, पुढं काय करायचं आहे ते. तो मांत्रिक साधा नाही. काशीमध्ये स्मशान घाटावर तो तंत्र साधना शिकून आला आहे. अरे पण श्रीपाद, बोपण्णांचं आणि त्याचं काय वैर? मी काय करू शकतो हे त्याला बघायचं आहे, म्हणून तो आजोबांना त्रास देतो आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे त्याला माझ्या समोर घेऊन या. श्रीपाद, अरे इथे आपल्या घरी? होय. श्रीपाद, तू पुन्हा विचार कर. होय श्रीपाद, माझ्यामुळे ह्या घरात काही विपरीत घडायला नको. खरं हाय, आणि असल्या माणसासनी आपल्या दारात बी उभं करायला न ग. मी सांगतो तसं तुम्ही करा, त्याला बोलवून आणा. ठीक आहे, जा तुम्ही दोघे आणि त्याला घेऊनच या इकडे. होय.
हे चरपटी, काय रे चंदू, कसा आहेस? मी बरं आहे. तू कुठे चाललाय? तुझे कोणतरी मित्र आहे असं म्हणतात, तो हाच का? हो, हा गोपू आहे. आम्ही गावाच्या बाहेर चाललोय, वनात. इतके दिवस कुठे होतास रे चंदू? मामाकडे गेलो होतो. चला ना आपण समजे खेळू. अरे आता नाही जमणार. तुला म्हणालो ना आम्ही वनात चाललोय म्हणून. मी सुद्धा येऊ तुमच्या संग? हो चल की, आमची काहीही हरकत नाही. पण तू एकदा तुझ्या आई वडिलांना विचार. आजाबा जायचं नाही. आणि काय रे चरपटी, तुझं काय काम असतं तिकडे सारखं वनात आणि सगळ्यांना घेऊन जातोस? आम्ही बोलवत नाही होत त्याला, तो स्वतःहून यायचं म्हणतोय. अहो लहान लेकरू हाय, खेळ त्यांच्या संग. ठीक आहे, तुला जायचं तर जा. हा पण एक गोष्ट ध्यानात ठेव, वनाच्या लय आतमध्ये जायचं नाही. अरे तिकडे वाघन सिंह असतात बाबा. गोविंद काका, आम्ही जात नाही तिकडे. तर तुझा ह्यो मित्र वनात राहतोय असंच म्हणलंस नव्हतं, म्हणूनच सांगितलं. नारायण नारायण. काकांच्या सगळं लक्षात आहे वाटतं. काका तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलाला काहीही होणार नाही. वय पण समद्यांनी लवकर घरी यायचं बरं का. दुपारच्या जेवणाची वेळ चुकवू नका. हो, घरूनही आम्हाला हेच सांगितलं आहे. येऊ आम्ही लवकर. चला येतो आम्ही. चल चंदू. ह्या चरपटीचं आहे ना नेमकं काय सुरू असतं ना, मला कळतच नाही बघ. म्हणजे काय केलं त्याने? काय केलं नाही, पण ह्यो सारखा वनात का जात असतोय? उगा काय बी काढू नका, जातात पोरं खेळाया. पण मग ते अंजनाईचं आणि चरपटीचं काय झालं ते कळलं नाही. आणि ते धूर का ते काय होतं ते. आणि मग चरपटीच्या घरचे त्याला घराच्या बाहेर का सोडत नाहीत? ते तर आहेच बघा. ते काय होतं, एक कोडच राहिलं. रमे, हा तू एक काम कर, त्या चरपटीच्या घरात जा आणि काय कळते का ते बघ. कशाला? नको नको. अगं असं काय करती, आपल्याला बी कळलं पाहिजे की तू चरपटी गावात काय काय करतोय ते. राहू द्या. चला मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. तुम्हाला या विहिरीत काय दिसतंय? पाणी दिसतंय. चरपटी, तुला काय दिसतंय या पाण्यात? विहीर आहे म्हणल्यावर आत पाणीच असणार. पण तू आम्हाला का विचारतोस? तू तर म्हणाला होतास काहीतरी दाखवतो. तुम्हाला केवळ इथे पाणी दिसतंय. जिथे पाणी असतं तिथे काही शक्ती असतात. शक्ती? त्या नेमक्या कशा प्रकारच्या असतात? त्या सगळ्या शक्ती चांगल्याच असतात. आपल्याला आशीर्वाद सुद्धा देतात. पण त्यांचा आपल्याकडून जर अपमान झाला, आपण त्यांचा नीट मान ठेवला नाही, तर त्या आपल्याला त्याची शिक्षा सुद्धा करतात. अरे बापरे, शिक्षा? हो, पण या शक्ती पाण्याच्याच ठिकाणी का असतात? या सगळ्या शक्तींना आपण देवता सुद्धा म्हणतो. त्या देवता पाण्याचे रक्षण करतात. तळी, ओढे, पाणवठे अशा ठिकाणी
जशा 7 आसरा देवी असतात, पाण्याचं रक्षण व्हावं, विहिरीतलं पाणी आटू नये म्हणून 7 आसरांचं पूजन केलं जातं. पण त्या देवता दिसण्यासाठी साधना करायला पाहिजे, बरोबर ना गोपू? अगदी बरोबर. ते साधनेशिवाय शक्य नाही. पण मी तुम्हाला आता दाखवू शकतो. पण तू कसं काय दाखवू शकतोस? मी म्हणालो होतो ना, चला दाखवतो. काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. मी म्हणालो होतो ना, याच त्या शक्ती. नमस्कार करा. मी तुम्हाला हे सांगत होतो की या शक्ती ध्यान ठेवून असतात की कोणी पाण्याचा अपव्यय करत नाही ना. जो कोणी पाण्याचा अपव्यय करेल, पाणी दूषित करेल, त्याच्यावर त्या रागवतात आणि मग त्याला शिक्षा करतात. त्यांना जर प्रसन्न ठेवायचं असेल तर पाण्याचा नीट वापर करावा. आलं माझ्या लक्षात. आपण जर पाणी जपून वापरलं नाही तर या शक्तीचा कोप होतो. म्हणून तर आपण सगळे पाण्याला देवता म्हणतो. पाणी प्रत्येक जीवाची तहान भागवतं. पाणी नसेल तर कुठल्याही मनुष्याचं, प्राण्याचं जगणं अशक्य आहे. चला आता आपण वनात जाऊयात. हो चला. श्रीपाद, मला अजूनही असं वाटतं की तू विचार करावास. सुमती, आता नको थांबवू त्याला. बोलवा त्याला. हे माझ्या आई वडिलांचं घर आहे. शुद्ध आचरण काय असतं याचे ते उदाहरण आहे. तुला इथे पाऊल ठेवायला मिळाले हे तुझं भाग्यच समज. मला बोलवलंय कशाला इथं? इथे जे उभे आहेत हे माझे आजोबा आहेत. यांचं दर्शन तुला मिळालं ही सुद्धा कृपा झाली तुझ्यावर. आणि तू यांना त्रास द्यायला निघालास. गुरुदेव दत्त. जिथे मी आहे, जिथे माझी कृपा आहे, तिथे कुठलेही तंत्र मंत्र चालत नाही. सांग, काय करू तुझं? माफ करा जी, चुकलो मी. तुम्ही कोण आहात ते ध्यानात नाही आलं माझ्या. श्रीपाद, बाळा जाऊ देत त्यांना. कित्येकांना तंत्र साधनेतून याने मरण दिलं आहे. श्रीपाद,
याला योग्य गुरु भेटले नाही. मला मला सोडवा यातनं. पूर्वेला चालत जा. जे गुरु तुला भेटतील त्यांना शरण जा. तरच तुझा उद्धार होईल, नाहीतर असाच नरकात पडून राहशील. जा आता.